मंडळी, जय जवान जय किसान. बघा, महाराष्ट्रात अनेक मैदान होतात, परंतु आज आपण आलेलो आहे कोरेगाव तालुका ना, कोरेगाव तालुक्यातील साप गावामध्ये. आणि बघा, बंदीच्या काळामध्ये अनेक मैदान या फाटीवरती होत होती आणि याच फाटीवरती आलोय, फाटीचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. मैदान आहे दिनांक 3/6/2026 रोजी भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. मैदानाचं नामकरण केलेलं आहे एकता केसरी. सुभेदार रामचंद्र खशाबा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मैदान आहे. वाढदिवसासाठी मैदान असलं तरी सर्व बक्षिसासाठी स्पॉन्सर लोक आहे, त्यामुळे चिंता करू नका. संपूर्ण आढावा आपण आयोजकांच्या माध्यमातून घेऊ. फाटी आल्यानंतर खरोखर समाधान वाटलं. एक नंबरची फाटी आहे. आपण त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आढावा जाणून घेऊया आणि फाटी सुद्धा बघूया. नमस्ते. नमस्ते. हा, सगळ्यात प्रथम मैदान आपण कशा निमित्त घेतलंय किंवा काय सांगचाल थोडस? निमित्त आमचे मार्गदर्शक आदरणीय रामचंद्र खशाबा जाधव, उपसरपंच साप ग्रामपंचायत यांच्या 2 जून वाढदिवसानिमित्त हे एकता केसरीचं ओपन बैलगाड्या मैदान घेतलेलं आहे आणि तिसरं पर्व आहे. माग 2 वर्ष 2 वेळा आम्ही 2 जूनला मैदान घेतलं, यावेळेला 3 जूनला आम्ही मैदान घेतोय. अतिशय सुंदररित्या या पाठीमागची मैदानं आम्ही पार पाडलेले आहेत आणि यावेळेचं सुद्धा हे मैदान आम्ही अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडणार आहोत. ते काय सांगचाल? प्रथम नाव सांगा. नमस्ते, मी किरण तुकाराम जाधव, साप. हे मैदान घेण्याचं मागचं उद्दिष्ट असं होतं की पहिले कोरेगावचं आखितीचं मैदान झालं की बऱ्याच अंशी सगळी मैदानं संपत होती. कोरेगाव झाल्यानंतर एक तोंडोलीचं एक मैदान असायचं, त्यानंतर मैदान संपायचे. मध्यंतरीचा बंदीचा काळ झाला, त्याच्या आधी आम्ही एक असं नियोजन केलं होतं की कुठेतरी मुंबईची बैल गावाकडे यायची आणि त्यांना कुठेतरी शर्यतीचा भाव मिळावा म्हणून, बैलगाडी क्षेत्राला भाव मिळावा म्हणून आम्ही ते जूनच्या पहिल्या आठवड्यात मैदान घेत होतो. त्यानंतर बंदीचा काळाला, बंदीच्या काळात एक 10 वर्ष गेली. त्यानंतर आता आम्ही नंतर चालू केलेलं आहे की 2 जून किंवा 3 जूनला आम्ही मैदान हे घेतो आणि मैदान हे रास्त होणार आहे, यात काही शंका नाही. कारण की काय झालेलं आहे, बक्षीस हे पाऊसर आहेत प्रत्येक बक्षिसाला आणि कोणाची शंका असेल की बाबा हे वाढदिवसाचं मैदान आहे आणि याला काय बक्षीस मिळायचं नाही किंवा काय नाही, बक्षीस हे रास्त मिळणार आहे आणि संघटनेच्या सगळ्या नियमातून मैदान होणार आहे. समालोचक आहेत सुनील मोरे आणि झेंडापंच आहेत धनावडे बापू. त्यामुळं काही कसलीही पार्सलिटी होणार नाही आणि काही विषय येणार नाही यात. आणि चिठ्ठ्या टाकताना सगळ्या समक्ष टाकणार आहे आम्ही. असं कोणी नाही की चिठ्ठ्या आम्ही काढून ह्यात गपला होणार किंवा तसं काही नाही. आमचं डोळा बांधून टाकणारच आहे, पण आमचे पण रिटायर PS आहेत, आमचे अधिकारी माणसं आहेत की ज्यांना हे असल्या गोष्टी पटत नाहीत. ह्यात बैलगाडी क्षेत्रातला कुणीही जे समाज आयोजक आहेत ह्या चिठ्ठ्याकडे हस्तक्षेप करणार नाहीत. ह्यात आमच्या जे रिटायर PS आहेत, शिक्षक आहेत, आमचे जे ज्येष्ठ मंडळी आमच्या मंडळात आहेत, ते सगळं चिठ्ठ्याचं नियोजन करणार की त्यात पार्सलिटी हा विषय काय येणार नाही. गाडी मालकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट पाळण्यासाठी फाटी संदर्भात काय अडचण, आजूबाजूला कुठं विहीर, ओढा, नाला अशा पद्धतीने काय आहे किंवा मैदानाची पल्ला किती आहे? नमस्कार. फाटी उत्कृष्ट प्रतीची आहे आणि 900 फूट पल्ला आहे आणि आतला अंतर 13 ते 14 फूट अंतर आहे आणि इथं असं बैलासनी कुठली इजा होईल असे कुठली विहीर, वडा, नाला किंवा तालीबिली कुठलीही गोष्ट नाही. पुढे थांबायला पण भरपूर जागा आहे. पुढे थांबायला सुद्धा भरपूर जागा आहे आणि बैल बांधायला सगळ्या गोष्टीलाच व्यवस्थित आहे. आणि बैलगाडी शौकीनांनी अफवावर कुठलेही विश्वास ठेवू नका. मैदान कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल होणार नाही आणि बक्षीस पूर्णतः 1ही रुपया राहणार नाही. पूर्ण जेवढं बक्षीस आहे तेवढं सगळं मिळणार आहे. बक्षीस वितरणाला संघटनाच येणार आहे. हा, आणि बक्षीस वितरणाला संघटनेची माणसं येणार आहेत. त्यामुळं काय अफवांना बळी पडू नका की कुणी आणि एकार बेकार फाटीला आहे किंवा काय आहे हे असं काय सुद्धा नाही. त्यामुळं अफवावर विश्वास ठेवू नका आणि भरघोस बैलगाडी शौकीनांनी याचा लाभ घ्यावा. ऑनलाईन नोंद कधीपासून चालू झाली किंवा लॉट कधी काढलं जातील? नोंद ही चालू झालेली आहे आतापासून, म्हणजे साधारणतः आता सगळीकडे बुकिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. आपण शेवट
2 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेणार आहे आणि त्या दिवशी गाड्या नोंद कितीही होऊ त्या दिवशी संध्याकाळीच लॉट हे पडणार आहेत आणि त्या दिवशी संध्याकाळी आपण लॉट संध्याकाळी 8 वाजता पडणार आहे. गाड्या कितीही नोंद होऊ द्या त्या दिवशीच आपण लॉट काढणार आहे. त्यामुळं सर्व गाडी मालकांना पुरेपूर सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर नोंद करा आणि ह्या सर्व मैदानाचा याचा लाभ घ्या.